उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रत्नागिरी दौऱ्यावर. चिपळूणच्या सावर्डेमध्ये राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रा शुभारंभ होणार. यावेळी अजित पवार उपस्थित राहणार. परभणीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांच्या ताफ्यासमोर आंदोलन. पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फोडत आंदोलन. नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा खिंडार. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्ज्वला बोढारेंसह 16 सरपंच, 6 नगरसेवक, 12 कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा भाजप प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक एक्स पोस्ट. वेळ आली आहे एकत्र येण्याची. मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची साथ. दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय. एकाने साथ दिली तर दुसऱ्याने प्रतिसाद द्यायचा की नाही ते दोघांनी ठरवावं. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर आशिष शेलारांचं भाष्य. योग्य वेळी प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ, शेलारांचं सूचक वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यामध्ये. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला राहणार उपस्थित. अहिल्यानगरमधील ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ शिंदेंच्या शिवसेनेत. हजारो समर्थकांसह एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये झाला प्रवेश. आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर चंद्रहार पाटील यांचं स्पष्टीकरण. कुडाळमध्ये शिंदेंना भेटल्यावर रंगली होती चर्चा. आपल्या हितशत्रूंनी खोट्या बातम्या पेरल्या, चंद्रहार पाटील यांचं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. मे महिन्यात राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हास्तरीय समित्यांवरील नियुक्त्या जाहीर होणार. महायुतीमध्ये ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचा प्रभाव तिथे त्या पक्षाला जवळपास 65 ते 70% पदं दिली जाणार. 10वीच्या परीक्षेचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात तर 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता. पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी निकाल लवकर जाहीर होणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये 11 मेपर्यंत जमावबंदी लागू. शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. आंदोलनं आणि सभांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक. धाराशिव तहसील कार्यालयात डिजिटल QR कोड लायब्ररी. डिजिटल वाचनालयात महसूल विषयक वारस कायदे, फेरफार नोंदी, महसूल प्रश्नोत्तरं, ऑनलाईन 7/12 आणि महसूल क्षेत्राशी संबंधित पुस्तकं. महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार ई सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात दुपटीने वाढ. त्यामुळे शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या किमतीमध्ये अचानक वाढ. वाढती महागाई लक्षात घेता सेवा शुल्कामध्ये वाढ. इंदापूरच्या उजनी जलाशयात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात मोठी कारवाई. 40 लाखाहून अधिक किमतीचं वाळू उत्खननाचं साहित्य केलं नष्ट. वाळू माफियांच्या 6 बोटींवर केली कारवाई. हिंगोलीच्या औंढ्या नागनाथ तालुक्यातील सुकापूर गावात सोसायटीच्या वाऱ्याने लग्नमंडप उडाला. 2 ते 3 जण किरकोळ जखमी. लग्न सोहळ्याला जमलेल्या नागरिकांची तारांबळ. मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार. त्यामुळे राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे भुईमुग आणि तीळ पिकाला फटका बसण्याची शक्यता. बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांची आत्महत्या की हत्या. आमदार महेश शिंदेंचा सवाल. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.